नमस्कार। आज के एक्सप्लेनर में आपका स्वागत है। आज के इस एक्सप्लेनर में हम जानेंगे विविध भाषाओं के बारे में, खास करके हिंदी भाषा के बारे में। घाबरू नका, ही मराठीच वृत्तवाहिनी आहे आणि आजचं एक्सप्लेनर आपण मराठीतूनच जाणून घेणार आहोत। मात्र तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना आत्तापासूनच हिंदी बोलण्याची सवय लावावी लागेल। आता तुम्ही म्हणाल असं का, तर त्याला कारण ठरलंय राज्य सरकारने घेतलेला नवा निर्णय। राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकणं आता बंधनकारक करण्यात आलंय। राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा संबंध राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी आहे। एकंदरीत हा नवा निर्णय नेमका काय आहे आणि तो का घेण्यात आलाय ते आपण पाहूयात। नव्या राष्ट्रीय धोरणात विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकण्याची शिफारस करण्यात आली आहे। त्यापैकी 2 भारतीय भाषा असाव्यात, हिंदी त्यापैकी एक असू शकते असं या धोरणामध्ये म्हटलंय। हिंदी बंधनकारक करायला दक्षिणेकडच्या राज्यांनी मात्र तीव्र विरोध केलाय। त्यानंतर हिंदी बंधनकारक असल्याचा स्पष्ट उल्लेख राष्ट्रीय धोरणात करण्यात आला नाही। मात्र हिंदी शिकवण्यावर नव्या शिक्षण धोरणाचा भर मात्र जरूर आहे। तामिळनाडूचा अपवाद वगळता हिंदी शिकवण्याचं धोरण बहुतांश राज्यांनी मान्य केलंय। महाराष्ट्रानं सुद्धा या धोरणाला मान्यता दिल्यामुळे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकावी लागणार आहे। 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा म्हणून आता हिंदी बंधनकारक असेल। ज्या माध्यमांची शाळा असेल ती भाषा प्रथम भाषा, त्यानंतर मराठी आणि मग हिंदी या भाषा बंधनकारक करण्यात आल्या। येत्या जून महिन्यापासूनच या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। हिंदी भाषा बंधनकारक करण्याबद्दल राज्य सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे, तर राज्य सरकार असं म्हणतंय की महाराष्ट्रात मराठी भाषा ही सक्तीची आहेच, पण विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषा सुद्धा यायला हवी, म्हणून आपण हा निर्णय घेतलाय। पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। आपण पाहिलं मुख्यमंत्री काय म्हणालेत, पण राज्यात 1ली ते 5वी साठी हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला मनसेकडून मात्र जोरदार विरोध झालाय। मनसेचे काय आक्षेप आहेत ते मनसे नेत्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात। हिंदी भाषा अभ्यासक्रमात घेतला म्हणून विरोध नाहीये, हिंदी भाषा सक्तीची केली त्या सक्तीला आमचा विरोध आहे। कुणी कुठली भाषा शिकावी हा प्रत्येकाचा विषय आहे, पण ह्या ज्या सक्ती केल्या जातात या सक्तीला आमचा विरोध आहे, नंबर 1। नंबर 2, भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण भाषावार प्रांतरचना केलेली आहे। मग दुसऱ्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा तुम्ही आम्हाला सक्तीची का करताय, या गोष्टीला आमचा विरोध आहे। मुळात असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही असाल, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये असाल, जिकडे हिंदी भाषा त्यांची राज्यभाषा आहे, तिकडे तुम्ही करा ना सक्तीची। माझ्या राज्यामध्ये येऊन दुसऱ्या राज्याची भाषा सक्तीची करणं या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि तो टोकाचा विरोध असेल हेही सरकारने लक्षात घ्यावं। शाळेत हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। या संदर्भात एक पत्र जारी करत त्यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलंय। राज ठाकरे या पत्रात नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। राज ठाकरे म्हणतात, मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही आहे, ती देशातील एका इतर भाषांसारखीच एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची। तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका। या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली आहे, मग आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथं महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत असं राज ठाकरे विचारतायत। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत। महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष हा अटळ आहे असा सज्जड इशारा राज ठाकरे देत आहेत। या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवतंय असंही राज ठाकरेंचा आरोप आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठेतर असा संघर्ष घडवून आणण्याचा आणि स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे असं राज ठाकरे म्हणतात। या राज्यातील मराठी इतर भाषिकांना
पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा आणि फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथं वापरला जातो हे लक्षात घ्या. बरं, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशी सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का असा सवाल त्यांनी केला. आणि करून तर बघा, तिथली सरकारच पेटून उठतील असंही राज ठाकरे म्हणतायत. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथं खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाही आणि शाळांनी देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू नयेत, किंबहुना वाटू दिली जाणार नाहीत असं ते म्हणतायत. याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी आणि प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहिजे. पण या आवाहनाला जर आव्हान देणार असाल, तर हिंदी लादणार असाल, तर मात्र संघर्ष अटळ आहे असं राज ठाकरे म्हणतायत. यामुळे सरकारनं लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे घेण्याचे आदेश तात्काळ द्यावेत अशी अपेक्षा सुद्धा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. आता असं खरमरीत आव्हानच राज ठाकरेंनी सरकारला दिलंय. राज ठाकरेंनी यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. यातला एक मुद्दा म्हणजे हिंदीचा आणि महाराष्ट्राचा नेमका संबंध काय असं राज ठाकरे विचारतायत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हिंदीची ही सक्ती तुम्ही दक्षिणेच्या राज्यात कराल का? हे दोन्ही मुद्दे आपण आपल्या या एक्सप्लेनरमध्ये आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आधी पाहूयात महाराष्ट्र आणि हिंदीचा किती संबंध आहे तो. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे एकदा असं म्हणाले होते की मराठी माणूस हा भूताला जितका घाबरत नाही तितका तो हिंदीला घाबरतो. आता यातला विनोदाचा भाग सोडला तरीही महाराष्ट्रात हिंदीचा कितपत प्रभाव आहे, तर मुंबई सोडली तर उर्वरित राज्यात हिंदीचा फारसा प्रभाव नाही असं त्याचं उत्तर आहे. आकडेवारी सुद्धा हेच सांगते. आकडेवारी पाहूयात. महाराष्ट्रामध्ये 69% लोक मराठी भाषा आणि 13% लोक हिंदी भाषा बोलतात. हिंदी ही महाराष्ट्रात दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. विशेष करून महाराष्ट्रातल्या मनोरंजन आणि उद्योग क्षेत्रावर हिंदीचा जास्त प्रभाव आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदी भाषिकांचा आकडा हा 40% वाढला आहे. 2001 मध्ये मुंबईत हिंदी बोलणाऱ्यांची संख्या किती होती, तर 25,88,000 इतकी ही संख्या होती आणि तीच 10 वर्षात वाढून म्हणजे 2011 मध्ये 35,98,000 इतकी झाली. म्हणजे 10 वर्षात तब्बल 10 लाख हिंदी भाषिक महाराष्ट्रात वाढले आहेत. तर मराठी भाषिकांमध्ये 2.64% घट झाली आहे. म्हणजे 2001 मध्ये मुंबईत 45,23,000 मराठी भाषिक होते. 2011 मध्ये ही संख्या घटली आणि ती आता 44 लाख इतकी झाली आहे. म्हणजे मुंबईवर हिंदीचा प्रभाव असण्याचं मोठं कारण काय सांगितलं जातं, तर हिंदी राज्यातून इथे होणारं स्थलांतर हे मराठी भाषिक वाढण्याचं, मुंबईत मराठी भाषक वाढण्याचं कारण आहे. तर मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा थोडा बहुत हिंदीचा प्रभाव आहे. मराठवाड्यातले नांदेड आणि लातूर सारखे काही जिल्हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला लागून आहेत. या भागामध्ये पूर्वी निजामाची राजवट असल्यानं या जिल्ह्यांवर हिंदीचा पूर्वीपासूनच प्रभाव आहे. तर तिकडे विदर्भात हिंदी भाषिक राज्यांना विदर्भ लागून असल्यानं विदर्भातल्या बऱ्याच घरांमध्ये सर्रासपणे हिंदी बोललं जातं. मात्र मुंबई, मराठवाड्यातले काही जिल्हे आणि विदर्भ सोडला तर उरलेल्या महाराष्ट्रात मात्र मराठीच बोललं जातं. राज ठाकरेंनी दुसरं एक आव्हान दिलंय, ते म्हणजे दक्षिणेकडच्या राज्यात हिंदीची सक्ती करून तर दाखवा. कारण अगदी पूर्वीपासूनच दक्षिणेकडच्या राज्यांचा हिंदीला विरोध आहे आणि आपल्याला ते माहिती आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकं काय दक्षिणेकडे काय परिस्थिती आहे. दक्षिणेच्या राज्यांचा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदीला विरोध आहे. 1938 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी मधल्या जवळपास 125 शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाविरोधात अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. तब्बल 2 वर्ष हे आंदोलन चाललं आणि अखेर तत्कालीन ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतरही हिंदीच्या वर्चस्वाला दक्षिणेकडच्या राज्यांचा विरोध आहे. दक्षिणेकडच्या राज्यांचं त्यांच्या भाषांवर प्रचंड प्रेम आहे आणि ते त्यांच्या भाषेच्या संबंधात अतिशय कर्मठ आणि एकनिष्ठ आहेत. त्यामुळे इतर कुठल्याही भाषेला ते वरचढ होऊ देत नाहीत. म्हणूनच तामिळनाडूमध्ये फक्त 1% नागरिकांना हिंदी समजतं, बोलता येतं. दक्षिणेकडच्या राज्यांनी हिंदी बंधनकारक केलेलं नाही आहे, कारण मुळात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं तिथले लोक मानतच नाही. खरंच असं आहे का? हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का असा प्रश्न आपल्याला यामुळे पडतो. पाहूयात त्या संदर्भात. पण भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 मधल्या पहिल्या अनुच्छेदानुसार हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाहीये. लक्षात घ्या, नाहीये. देवनागरी लिपीतील हिंदी ही
घटनेनं प्रत्येक राज्याला स्वतःची अधिकृत किंवा कामकाजाची भाषा ठरवण्याचा अधिकारही दिलाय. घटनेच्या 8व्या परिशिष्टात भारतातल्या अधिकृत भाषांची एक वेगळीच यादी देण्यात आली. त्यामध्ये बंगाली, कन्नड, मराठी, मल्याळम, तेलुगू त्याचबरोबर इतर 22 भाषांचा समावेश आहे. हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही याबद्दल लखनौमधल्या माहिती अधिकार कार्यकर्ते उर्वशी शर्मा यांनी 2013 मध्ये RTI अंतर्गत उत्तर मागितलं होतं. संविधानाच्या 343 कलमानुसार हिंदी ही कामकाजाची भाषा आहे, पण हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख मात्र नाही असं उत्तर त्यावेळी त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयानंच दिलं होतं. त्यामुळे केंद्रानं सुद्धा हे मान्य केलंय की हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये. असं असतानाही मग आपल्या देशामध्ये हिंदीचा एवढा दबदबा का आहे, हिंदीला इतकं महत्त्व का दिलं जातं, याची 2 प्रमुख कारणं मानली जातात. एक कारण म्हणजे सत्ता. सत्तेची भाषा सगळ्यांना जवळची आणि सोयीची वाटते, त्यामुळे हिंदीचा प्रभाव अधिक आहे. तो सुद्धा पाहूयात. भारतात 43% नागरिकांची मातृभाषा ही हिंदी आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान तसंच हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि दिल्ली या राज्यात प्रामुख्यानं हिंदी बोलली जाते. हा पट्टा हिंदी बेल्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो. स्वातंत्र्य चळवळीतले किंवा स्वातंत्र्यानंतरही देशातले बहुतांश राष्ट्रीय नेते हे हिंदी बेल्टमधून आलेत. आतापर्यंत आपल्या देशाचे बहुतांश पंतप्रधान हे सुद्धा याच हिंदी बेल्टमधले होते. लोकसभेतल्या एकूण 543 जागांपैकी तब्बल 225 जागा या हिंदी पट्ट्यातून येतात. त्यामुळे सत्तेच्या केंद्रस्थानी दिल्ली आणि हिंदी असल्यामुळे देशामध्ये हिंदीचा कायमच बोलबाला राहिलाय. आणखी एक कारण म्हणजे इंग्रजांची राजवट उलथवण्यासाठी सगळ्या देशाला एकत्र करण्यामध्ये गांधीजींचा मोठा वाटा आहे. गांधीजी म्हणायचे की इंग्रजी ही भाषा नसून वृत्ती आहे. त्यामुळे गांधीजींनी हिंदीच्या वापराला प्रोत्साहन दिलं. हिंदी भारतात रुजवण्याचं आणि वाढवण्याचं दुसरं प्रमुख कारण कुठलं ते जाणून घेण्याआधी 2 वक्तव्य आपण ऐकूयात. Joy in scenes of Bhangra, music, dance, romance and drama, and classic Indian films like DDLJ and Showjay. On our last celebration here, we celebrated the Festival of Lights in Mumbai. We danced with some children. Unfortunately, we were not able to schedule any dancing this visit. Señorita, bude desho me. You know what I mean. So, अमेरिकेचे हे 2 राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या माजी आणि आजी अध्यक्षांनी दोघांनाही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. म्हणजे 7 समुद्रापार सुद्धा हिंदी सिनेमाची जादू आहे. भारतामध्ये हिंदी वाढवली आणि सोपी केली ती याच हिंदी चित्रपटांनी. 1931ला आलम आरा हा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर भारतात लाखो हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. आत्ताही दरवर्षी 1000च्या आसपास हिंदी चित्रपट रिलीज होतात. या हिंदी सिनेमांमुळेच देशात हिंदीचं प्रस्थ जास्त वाढत गेलं असं म्हणता येईल. उत्तरेकडची राज्य हिंदी भाषक आहेत, त्यांना हिंदी प्यारी आहे. दक्षिणेकडची राज्य त्यांच्या भाषांबद्दल कडवट आहेत, त्यांना हिंदीबद्दल सक्त नफरत आहे. महाराष्ट्र धड उत्तरेला येत नाही, धड दक्षिणेत सुद्धा येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पश्चिमेकडे आहे. त्यामुळे धड ना इकडचा ना धड तिकडचा अशा महाराष्ट्राला हिंदीबद्दल कधीही आपलं ठोस धोरण ठरवता आलं नाही. आता हिंदी सक्तीवरून राजकारणही सुरू झालंय. मात्र ज्यांच्यावर या धोरणाचा खरोखरच परिणाम होणार आहे त्या पालकांना नेमकं काय वाटतंय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जाता जाता त्यांची सुद्धा मतं जाणून घेऊयात. म्हणजे हिंदीच्या सक्तीबद्दल महाराष्ट्राचा मूड काय हे आपल्याला आपोआपच समजेल. तर माझं हे ठाम मत आहे की हिंदी भाषा ही ऑप्शनल असावी, ती कंपल्शन नसावं त्याचं. मराठी भाषा ही आमची महाराष्ट्राची आपली ही मातृभाषा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर दुसऱ्या तुम्ही स्टेटमध्ये इंडियाच्या बघितल्या, तुम्ही साऊथमध्ये जाल तर त्यांची लँग्वेज कन्नड तर कन्नड, ते प्राऊडली कन्नडमध्येच बोलतात, जरी त्यांना त्या राष्ट्रीय भाषा हिंदी येत असली आणि इंग्लिश येत असली तरी.
तुम्ही तेलुगू, कन्नड, केरळी ते तेच भाषा बोलतात. तो मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आमची मुलं आहे, आम्ही महाराष्ट्रीयन आहे, आपण सगळे महाराष्ट्रीयन आहे, तर आमच्या मुलांना ही मराठी भाषामध्ये त्यांना पण प्राऊड फील झालं पाहिजे. खरंच 3 भाषा मुलांना कंपल्सरी करण्याची काही आवश्यकता आहे का? तर तसं बघितलं तर तुम्ही सध्या आपण जर विचार केला तर एक भाषा सुद्धा मुलांना व्यवस्थित येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर 3 भाषांचे लोड मुलांना देण्यापेक्षा 5वी नंतर ती त्यांच्या बाय चॉईस असावी. हिंदी सक्तीची नसावी, मुलांवर त्याचा प्रेशर होतोय. 3 लँग्वेज आणि मराठी ही कंपल्सरी करून त्यांना लिहिता वाचता आली पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतोय, महाराष्ट्राची जी भाषा आहे ती मुलांना समजण्यासाठी आणि हे करण्यासाठी ती मराठी कंपल्शन करावं, हिंदी ऑप्शनला ठेवावी. तर पर्सनली ॲज अ पालक मला असं वाटतं की ही पहिलीपासनं हिंदी सक्ती नसावी, कारण जो ज्या स्टेटमध्ये राहतो तो त्याला ती भाषा महत्त्वाची असते आणि गरजेची आहे. आणि मराठी ही आम्हाला गोड आहे आणि मराठीवर आमचं प्रेम आहे आणि आमची मराठी भाषा रेग्युलरली आम्हाला सोपी पडते. तर आमच्या मुलांनी मराठीतच बोलावं, मराठीची सक्ती असावी असं मला वाटतं. हिंदी राष्ट्रभाषा आहे, त्याचा सन्मान आम्ही ठेवतो आणि तो आम्हाला आहे, पण ती राष्ट्रभाषा ही राष्ट्रभाषाच राहू द्यायला पाहिजे. तर ही होती हिंदीच्या सक्तीबद्दलची पालकांची मतं. खरंच पालक म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या मुलांना नक्की आणि पक्की कोणती भाषा येते हे त्यांना नक्की विचारा. कारण भालचंद्र नेमाडे म्हणतात भाषा म्हणजे केवळ बोलणं किंवा लिहिणं नव्हे, तर त्या भाषेतून आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण सुद्धा होत असते. तर हा हिंदी भाषेसंदर्भातला आजचा एक्सप्लेनर. या संदर्भात तुमची मतं तुम्ही बनवली असतीलच,